का त्या सर्वांना ती उत्तरे देत बाहेर आलेली आहे आणि इकडे येऊन तिची धनराजची भेट झालेली आहे. धनराजला ती पहिला प्रश्न विचारते की तुम्ही जेवलात का? त्यावरती धनराज, हा मॅडम तुम्ही इकडे आलात का? काही हवं होतं का तुम्हाला? त्यानंतर अवनी त्याला बोलते की तुम्ही जेवलात का? इकडे धनराज बोलू लागतो की नाही, पण आतून वास तरी मस्त येतोय, मी बाहेर जाऊन पटकन काहीतरी खाऊन येऊ का मॅडम? असं बोलल्यावरती अवनी त्याला तिथेच थांबवते आणि त्याच्यासाठी स्वतः जाऊन आतमधून जेवण घेऊन येते. आता हे पाहून धनराजच्या मनामध्ये तर खूपच प्रचंड आनंद निर्माण झालेला आहे. धनराजला पहिल्यांदा कोणीतरी बाई माणसाने विचारलेलं आहे की तू जेवलास का, आणि त्याच्यासाठी स्वतः हाताने जेवण घेऊन आली आहे. इकडे अवनी धनराजला सांगू लागते की जेवण कसं झालंय बघ, कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनवले. तेवढ्यात अवनीला विवानने बोललेल्या सर्व गोष्टी आठवू लागतात की विवानला त्याची बायको नको असून त्याला एक काम करणारी मोलकरीण हवी असते. तो त्याच्या आईचं कॅनडामध्ये जेवण मिस करत असतो, या कारणासाठीच त्याला बायको हवी आहे. आणि हे सर्व लक्षात घेता अवनी तिकडेच बोलायची थांबते. अवनीला आता सजेशन देत धनराज बोलतो की मॅडम, तुम्हाला जर हे लग्न करायचं नसेल तर आपण एक काम करूयात का? तुम्ही फक्त तुमच्या बाबांशी लढा, मी तुम्हाला खूप गोष्टीत मदत करेन. आता इकडे धनराजला ती तिच्या बाबांची रिॲलिटी सांगते की तिचे बाबा कसे आहेत आणि ते एखाद्याला तोडूही शकतात. हे सांगितल्यावरती धनराज इकडे थोड्या वेळासाठी घाबरतो आणि त्यानंतर अवनी त्याला विचारते की काय झालं, तू घाबरलास का? इकडे धनराज हा अवनीला सांगतो की मॅडम, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा, तुमचं लग्न त्या विमानशी होणार नाहीच, मी लिहून देतो. त्यानंतर अवनी हे बोलू लागते की पहिला तर त्याचं नाव विमान आहे, तू सारखं त्याला विमान विमान का बोलत असतो? त्यानंतर धनराज इकडे बोलतो की हो, तो विमानच आहे, कारण कायमच तो हवेत उडत असतो ना, त्याला एकदम असं जमिनीवरती आपटलेलं बघताना मला खूप आनंद होणार आहे. अवनी देखील बोलते की सेम तू माझ्या मनातलं बोलला आहेस. आणि अवनी आणि धनराज मिळून आता अवनीचं जे कोर्ट मॅरेज आहे ते मोडून टाकणार आहेत आणि त्यानंतर धनराजसोबत लग्न करण्यासाठी अवनीची पूर्णपणे परवानगी असणार आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.